काठेगल्ली परिसरातील अनधिकृत मशिदीवर कारवाईच्या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। या प्रकरणी 38 जणांना अटक करण्यात आली आहे। तसंच गुन्हे शोध पथक युनिट 1 न काल रात्री MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख सह 7 जणांना अटक केली। या 7ही जणांना नाशिक सत्र न्यायालयानं एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर नाशिकच्या हिंसाचार प्रकरणी पॉलिटिकल कनेक्शन उघड झाल्यामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। गंभीर बाब म्हणजे संशयित आरोपींमध्ये मविया नेत्यांचाही समावेश आहे। यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। संजय राऊतच्या जवळ असलेले असे अनेक निलोफर आहेत, म्हणून त्यांना अभय द्यायचं काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं अभय योजना त्यांच्या चालू आहे। मला वाटतं यांनी ठरवून केलेली ती दंगल होती। मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी पोलिसावर दगडफेक केली, गंभीर जखम दिली। आता यातून त्यांची सुद्धा सुटका होणार नाही। महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लान ती घटना केली। त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू, आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावेळेस त्यांनी हल्ला केला, पोलिसावर हल्ला केला। नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे। त्यामध्ये जे कोणी दोषी असतील, आम्ही त्याच्यामध्ये कुठली पार्टी म्हणून त्यांच्यावर केस दाखल करत नाही। ती दोषी असेल तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार यंत्रणांना हाताशी धरून आमचं कनेक्शन जोडत असल्याचा दावा केलाय। नाशिक दगडफेक प्रकरणी जे आता संशयित आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक जण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नाही, संशय व्यक्त केला जातोय ना, कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना। कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल। शेवटी सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचा आहे, यंत्रणा तुमची आहे, तुम्ही कुठे कनेक्शन लावा। उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये संपन्न होणार होती, त्या सभेला गालबोट लागावं आणि त्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवावी आणि चर्चा जी आहे ती दंगलीची व्हावी, जी उभाटाच्या अधिवेशनाची न होता, ट्रेनिंगची न होता ती व्हावी करता हे सरकारने घडून आणलेलं हे कारस्थान आहे। पोलिसांनी जे शांतता प्रस्थापित करण्याकरता मदत करत होते, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते, अशाही काही लोकांना जे आरोपी केलेलं आहे ते चुकीचं आहे। जिथे ज्यांनी दगडफेक केली असेल, ज्यांनी त्या ठिकाणी कायद्याला अभिप्रेत असणार वर्तन केलं नसेल, यांच्यावर कारवाई करायला काही हरकत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।